जून महिन्यामध्ये पुन्हा एकदा आपण उपोषण करणार असल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे। वेळ आली तर मुंबईला सुद्धा जाऊ असं जरांगे म्हणतायत। 2029ला मराठा समाज भाजपला पाडू शकतो अशी एकंदरीतच प्रतिक्रिया सुद्धा जरांगेंनी दिलेली आहे। विखे पाटलांनी मराठा समाजामध्ये असलेली त्यांची प्रतिमा खराब होऊ देऊ नये, जीआरची अंमलबजावणी तातडीने करावी आणि प्रमाणपत्रांचं वाटप करावं। जे अधिकारी जीआर नुसार प्रमाणपत्र देत नसतील त्यांच्यावर सरकारनं फौजदारी गुन्हे दाखल करावेत असं सुद्धा जरांगेंनी मागणी करत म्हटलंय। तुम्हाला याचे दुष्परिणाम 2029ला भोगावे लागतील हे मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो। तुम्ही जर या मागण्या आता तातडीनं परत म्हणता आम्हाला वेळच दिला नाही, तुम्हाला आता फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे इतके महिने वेळ आहे। मी जूनला उपोषण सुरू करणार आहे, एकाही मंत्र्याला जवळ येऊ देणार नाही आणि वेळ पडली तर हेच मराठी उपोषण करता करता मुंबईला सुद्धा येऊ शकते। पुन्हा सांगू नका की आता खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली, बोलू सुद्धा देणार नाही एकाला सुद्धा। म्हणजे सत्तेवर बसवणार मराठा, गरीब मराठा तुम्ही आनंद सुखी समाधानी राहणार गरीब मराठ्यांच्या जीवावरती, सत्ता भोगणार गरीब मराठ्यांच्या मतावरती आणि तुम्ही ऐकणार मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणारच। ही कोणती दुटप्पी भूमिका आहे? म्हणजे मराठा कधीही भाजपकडे नव्हता, तो झाला। तुम्हाला मराठा एका झटक्यास तुटून भाजपपासून। आणि जी मराठा समाजात विखे पाटील साहेबांची प्रतिमा झाली ना, ती विखे पाटील साहेब तुम्ही खराब होऊ देऊ नका। भले तुम्हाला समाजासाठी जे काय पणाला लावायची वेळ येईल ते लावा। हे विखे पाटील साहेबाला आमचं प्रामाणिकपणानं मराठा समाजाची तळतळ आणि वेदना तुमच्यापर्यंत पोहोचायला लागला होता। हे मराठा समाज तुम्हाला कधी अडचणी येऊ देणार नाही, पण तुम्हाला सुद्धा मराठा समाजाला प्रमाणपत्र वाटायला सुरू करावं लागणार आहे। कारण जीआर काढलाय काय नुसतं कागदावर ठेवायचा, त्याची अंमलबजावणी ताबडतोब, त्याचे प्रमाणपत्र देणं आता द्यायचं ठरवलं ना। फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, विशेष करून आपले विखे पाटील साहेब द्यायचं ठरवलं म्हणल्यावर कशामुळे मागं पुढे बघताय तुम्ही? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।